ठाणे जिल्हा पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा एस रामकृष्णन यांना जीवन गौरव। पीटीआय, UNI या राष्ट्रीय वृत्तसंस्थांसाठी वार्तांकन करणारे ज्येष्ठ पत्रकार एस रामकृष्णन यांना ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलाय। हा पुरस्कार वितरण सोहळा ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सभागृहात पार पडलाय। या प्रसंगी जिल्ह्यातील 11 ज्येष्ठ पत्रकार, छायाचित्रकार यांचाही गौरव करण्यात आला। ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सभागृहात शनिवारी हा पत्रकार मेळावा संपन्न झाला। मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष विजय वैद्य, माजी सचिव योगेश त्रिवेदी, माजी माहिती अधिकारी निरंजन राऊत, उपाध्यक्ष तुषार राजे, सरचिटणीस नारायण शेट्टी, सचिव श्रीकांत खाडे आदी मान्यवर उपस्थित होते। गेली 74 वर्षे ठाण्यात वास्तव्य करून ठाणे जिल्ह्यातील घडामोडींचे वार्तांकन करून देशभरात पोहोचवण्याचं काम करीत असलेले ज्येष्ठ पत्रकार एस रामकृष्णन यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला। 25,000 रोख मानपत्र असे या पुरस्काराचं स्वरूप आहे। ठाणे जिल्ह्यातील जडणघडणीत आपल्या लेखणीने योगदान देणारे कल्याणचे ज्येष्ठ पत्रकार नाना पिसाट, सुधीर पोद्दार, राजाराम माने, विश्वरथ नायर, प्रकाश परांजपे, कुसुमताई देशमुख, पांडुरंग रानडे, अनिल खेडेकर, ज्येष्ठ प्रेस छायाचित्रकार दीपक जोशी आणि ज्येष्ठ कॅमेरामॅन अशोक गुप्ता यांचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दिलीप शिंदे यांनी केलंय। जिल्हा पत्रकार संघाची जी त्यांच्या मनाची कल्पना होती ते पुढे नेण्याचं काम मला करायला मिळालं। आज उपस्थित सर्व मान्यवर जिल्हा माहिती अधिकारी साहेब आले आणि ज्यांचा आपण गौरव केला, बाल वयापासून त्यांनी पत्रकारिता म्हणजे नोकरी पण त्यांनी त्यावेळेस केली। मी भारत मध्ये नोकरी करून पत्रकारिता केली, त्यांचा आदर्श माझ्याकडे आहे। परंतु त्यांनी जे म्हटलं की प्रामाणिकपणा, काम करण्याची सचोटी, याच्यात आपण पुढे जातो। साहेबांनी पण सांगितलं की आज आम्ही तिकडे आलं पाहिजे। मी सुद्धा एकेकाळी इकडे होतो, मला इकडे यायचंच नव्हतं। मला माझ्या सहकार्याने सांगितलं की संजय नाईक तू या लढाईत तू पुढे नाही, मला अध्यक्ष वगैरे बसून करायचं नव्हतं, मला तुमच्याकडे कार्यकर्ता म्हणून काम करायचं होतं। त्यामुळे आज तुम्ही उपस्थित राहिला, आज मोठ्या संख्येने सर्व आज इथे उपस्थित आहात। महत्वाचं फक्त एवढंच सांगेन की ठाणे जिल्हा पत्रकार संघाची वाटचाल यापुढे अशीच जोरदार सुरू राहील। कार्यक्रम आहे, मी अगदी प्रामाणिकपणाने माझी भावना व्यक्त करतो की रामकृष्णन सरांसारख्या ज्येष्ठ व्यक्तीला जीवन गौरव पुरस्कार देण्यास मी निश्चित पात्र नाही। माझ्या पदामुळे असेल, पण माझं तेवढं कर्तृत्व नक्कीच नाहीये की एखाद्या एवढ्या ज्येष्ठ व्यक्तीला माझ्या हातून जीवन गौरव पुरस्कार आणि नियतीने ते घडवून आणलं की त्यांच्यापेक्षाही आणि त्यांच्या तुल्य इतर सगळेजण म्हणजे गुरुजी असतील, बापू असतील, किरणजी असतील, आमचे किरीकडे कुलकर्णी, सगळेच हे सगळेजण खरे तर पात्र आहेत आणि तुमच्या उपस्थितीत त्यांना दिल्याबद्दल आपण सर्वजण एकदा जोरदार मनापासून टाळ्या वाजवून हे मात्र आहे की त्यांचं सगळ्यांचं काम बघून मी स्वतःला एवढा एक ना एक दिवशी पात्र जरूर करेन की माझ्या हातून असे पुरस्कार दिले जातात। नेहमी मोटिवेशनल लेक्चर्स जे शाळा आणि कॉलेजमध्ये देतो त्यावेळेस मी मुलांना एक नक्की सांगतो की स्टेजवर असतात ना ते सगळेच मान्यवर असतात आणि तुम्ही जे असता ना तुम्ही प्रेक्षक असता। तेव्हा नेहमी स्वप्न बघा की मी इथून इथे कसा जाईल आणि हा प्रवास आपल्या आई वडिलांचे संस्कार, आपल्या गुरुजनांचे संस्कार, आपल्यातला स्वतःतला प्रामाणिकपणा आणि समाजाविषयी, देशाविषयीचं आपलं खरं प्रामाणिक भावना हे सगळं कॅरी केलं की निश्चित हे परिवर्तन घडतं। इथला माणूस हा इथे येऊन बसतो। 365 दिवस राबणाऱ्या बैलाला पोळ्याच्या दिवशी सजवलं जातं, शिंग रंगविली, बासिंगी बांधली, चढविल्या झुरी आईने बाप, राजा परदान, वजीर पठाण आधीच्या पिढीला कविता होती। ते एक दिवस त्या बैलाप्रमाणेच राबणाऱ्या पत्रकारासाठी उतराई झालं पाहिजे समाजाने, नाहीतर मग तो कोडगा होतो। आता या सगळ्या गोष्टी खूप मागे पडत आहेत। आज मी ज्येष्ठ झालो, ज्याला ह्या जिल्ह्यानं पोरकट म्हणून आयुष्यभर नाकारले, तो मी आज या व्यासपीठावरती ज्येष्ठ झालो, माझा पुनर्जन्म झाला असं मला वाटतं। समितीवरती नियुक्ती झाली म्हणून की 5-25 वर्ष या जिल्ह्यामध्ये काहीतरी केलं
म्हणून हे मला आज काही अजून कळलेलं नाही. असो, आज मनोगत व्यक्त करायचं नाहीये, आज फक्त काही गोष्टी सांगण्यासाठी इथे उभा आहे की हा जो पाडा वाचला ना त्रिवेदींनी, संजय पिठाळेंनी, यांचा सगळ्यात पहिला शिकार मी होतो. खरं तर माझी गरज नव्हती, मी खूप लहान होतो. मी 21-22 होतो. मला वय लपवण्यासाठी दाढीने मिशा वाढवायला लागल्या होत्या. स्वीकारत नव्हते लोक, इतका लहान होतो. आणि तेव्हा मी पाहिलं की आपल्या जिल्ह्याच्या पत्रकार भवनामध्ये अक्षरशः वेश्या बाजार चालला होता. मग मी जिल्हा फिरायला सुरुवात केली आणि म्हटलं बाबा शी या असली काही संघटना नको, जिथे 2 ताडीमाडी विकणारे, एक लंगडा, एक बोबडा, 2 जण हातभट्टीवाले आणि बकाराव देशी बारवाले यांच्या ताब्यामध्ये 50 वर्ष पत्रकार संघ होता. आणि जे मंत्रिमंडळ शिट्टी वाजून किनवरीत बोलवत होते ते अरविंद भानुशाली सारखे दिग्गज महाप्रतापी फक्त औंडा गिळून गप्प होते म्हातारीच्या भुरकुंत्या केसांचा. 1970 मेची दंगल, 1970 मेची दंगल, त्यावेळेला द्वारकानाथ नागेंद्र कपूर विथ सी जिल्हाधिकारी होते. रामकृष्ण गडबड आहे गेलो मी तिथे विरुद्धला मी ते होतो दंगले आणि फक्त एकच केलं, मला मारला आणि लाईन बसवलं. कारण की ते मराठा कोपटे फेकत होते. 1970 पासून कमिशनचे रिपोर्ट येईपर्यंत संपूर्ण रिपोर्टचं कव्हरिंग बॉम्बे हायकोर्टात मी स्वतः केलं. सतत 6 वर्ष. ते 6 वर्ष केल्यामुळे काय फायदा झाला? ते मदन कमिशन एन्क्वायरी होती, ड्युटी जळगाव महाडची. कमिशन बरोबर मला फिरायला मिळालं ड्युटी जळगाव महाडला. आणि तिथे ओळख कोणाशी झाली? रजनी पटेल, अकबर बॉय, ए.जी. नुरानी, दर्शक चाफेकर, राम जेठमलानी आणि बॅरिस्टर पाठक यांची ओळख झाली. त्यांची ओळख झाल्यामुळे मला काय झाला, मला अनेक गोष्टी कळायला लागले, शिकलो. पुढे त्याचा फायदा झाला. आणि पत्रकारितेचं एकच झालं होतं, तुम्ही स्वतः बघितल्याशिवाय, स्वतः डोळे बघितल्याशिवाय किंवा तुमच्याकडे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स असल्याशिवाय कुठलीही बातमी देऊ नये हे मी कटाक्षाने पाळलं होतं. अनेक लोकांचे विरोध घेतले, काही ते सांगायचे मी लिहायचं नाही, ऐकायचं नाही, म्हटलं तुला पाहिजे. आणि मी सांगत होतो मला बोलायला नाही तो कुठल्याही ऑर्डर असल्यास मी बातमी कुठे देत नव्हतो. याचा फायदा मला झाला की जितके माझे मित्र आता सध्या आहेत त्यातले 70-75% सगळे वकील मंडळी आहेत. अभिमानाने सांगतो मी की माझे मित्र जे आहेत, जे माझ्याबरोबर वावरलेले आहेत, माझ्या घरी अनेक वेळा आलेले आहेत, राजकारणी पण आहेत म्हणजे असं नाही, पण याच्यात काही नावं घेणार नाही. मुद्दाम हायकोर्टचे स्पेशल जजेस झालेले आहेत रिटायर, आणि काही सध्या सुप्रीम कोर्टमध्ये सिटिंग जज आहेत. मुद्दाम नाव देत नाही. त्याचप्रमाणे एकदा आपली ओळख झाली की आपण आपल्या ओळखीने जे गुडविल बिल्डअप करत असतो. याचं उदाहरण सांगतो मी. कुठलाही अधिकारी इथून कुठेही गेला की तुम्हाला फोन करून सांगतो. अनेक अधिकारी जे कसे आहेत त्यांच्यावर मला फोन करून सांगतात रामकृष्ण याच्यासाठी रामकृष्ण याच्यासाठी रामकृष्ण याच्याच आहे. म्हणून हे जे काय मी करतो म्हणजे पत्रकारिता 61 आहे त्याचं सगळं श्रेय ठाणे जिल्हा म्हणजे अख्खा ठाणे जिल्हा, पालघर आणि ठाणे, त्याशिवाय ठाणे जिल्ह्यातले आणि पालघर जिल्ह्यातले सगळे पत्रकार यांच्या मेहनतीमुळे मी घडलो, त्यांच्या मार्गदर्शनामुळे, त्यांच्या प्रेमामुळे मी घडलो. हे सांगून म्हणजे तुमच्या